नमस्कार, मी धनश्री स्वर्वेद रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। गुढीपाडवा जवळ आलेला आहे। 3.5 मुहूर्तांपैकी हा एक शुभ मुहूर्त आहे। मराठी नवीन वर्षाला या दिवसापासून सुरुवात होते आणि या दिवशी सर्वांच्या घरी आम्रखंड आणि पुरीचा बेत असतोच। त्यासाठी आज मी तुम्हाला घरच्या चक्क्यापासून आम्रखंड बनवून दाखवणार आहे। चला तर मग आपण आम्रखंड बनवण्यासाठी सुरुवात करूया। अमूलचं घट्ट 2 लिटर दूध मी कोमट करून घेतलं आणि त्यामध्ये 2 चमचे दही टाकून एक रात्र दही बनण्यासाठी ठेवलं होतं। अगदी मस्त असं घट्टसर आपलं दही तयार झालेलं आहे। हे दही मी सर्व मॅश करून घेते। त्यानंतर मी या दह्याचा चक्का तयार करणार आहे। त्यासाठी मी अशी स्टीलची एक कढई घेतली आहे खोल, त्यामध्ये मी अशी चाळणी ठेवते आणि यावर आपण एक पांढऱ्या कलरचा सुती कपडा ठेवणार आहोत आणि जे आपण दही घेतलं होतं मॅश केलेलं ते मी यामध्ये टाकून घेते आणि 10 मिनिटं हे दही आपण असंच ठेवणार आहोत। यातलं थोडं आपण पाणी खाली पडू देऊ, त्यानंतर आपण याची एक पोटली बांधणार आहोत। 10 मिनिटं झाली आहेत, दह्यामधलं पाणी खाली निघालेलं आहे। या दह्याची मी पोटली बांधून घेते। दही या कापडावर टाकल्या लगेच बांधायचं नाही, यासाठी या दह्यामध्ये पाणी असतं आणि आपण जर लगेच टाईट पोटली बांधली तर पाण्यासोबत दही पण कापडातनं बाहेर येतं। त्यासाठी असं करायचं आहे। अशा प्रकारे पोटली गोल फिरवून या पोटलीला मी अगदी घट्ट असे रबर लावून घेते। रबरच्या ऐवजी जर तुम्ही सुती दोरी असेल तर दोरीने देखील ही पोटली बांधू शकता। पोटली मी घट्ट बांधून घेतलेली आहे। या पोटलीवर मी जड असलेलं दगडाचं पोळपाट ठेवून घेते आणि असंच आपल्याला 8 तास तरी ठेवायचं आहे, म्हणजेच दहीमधलं सर्व पाणी निघून जाईल। 8 तास मी असंच ठेवलं होतं। आपण बघूयात दह्यातलं पाणी निघालेलं आहे का ते। तुम्ही पाहू शकता दह्यातलं पूर्ण पाणी निघालेलं आहे। मस्त असा आपला घट्टसर चक्का तयार झालेला आहे। 2 लिटर दुधापासून किती चक्का तयार होतो हे मी तुम्हाला मोजून दाखवणार आहे की हा चक्का किती तयार झाला ते। चक्का मी मोजून घेतलेला आहे। बरोबर वजनी प्रमाणामध्ये 2 लिटर दुधापासून 600 ग्रॅम हा चक्का तयार झालेला आहे। यामधला आपण 500 ग्रॅमच चक्का वापरणार आहोत। या इथे मी 500 ग्रॅम चक्का घेतलेला आहे। जितका चक्का घेतला तितकीच आपल्याला पिठी साखर घ्यायची आहे। ही 500 ग्रॅम मी पिठी साखर घेतलेली आहे। 1 कप मी देवगड हापूस आंब्याचा पल्प घेतलेला आहे। हा पल्प तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता, पण मी हे जे प्रमाण सांगितलं आहे ते अगदी योग्य आहे। 1 कप भरपूर होतो। सर्वात आधी आपल्याला चक्का गाळून घ्यायचा आहे। त्यासाठी मी अशी खोल कढई घेतली आहे। यावर मी चाळणी ठेवून घेतलेली आहे आणि या चाळणीमध्ये मी चक्का टाकून घेते आणि हा चक्का आपल्याला असा गाळून घ्यायचा आहे। असं केल्याने अगदी मऊसूत असा आपला चक्का तयार होतो। यामध्ये जर काही गाठी राहिल्या असतील तर त्या निघून जातात। तुम्ही हा चक्का घरी न बनवता बाजारातून जरी आणला तरी असा गाळणीने गाळून घ्यायचा आहे, म्हणजेच आपलं आम्रखंड मऊसूत असं तयार होतं। सर्व चक्का मी असा गाळून घेते। अशा छान छान रेसिपी तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी माझ्या स्वर्वेद रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। त्या शेजारील बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजेच मी रेसिपी टाकली की ती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। सर्व चक्का मी गाळून घेतलेला आहे। हा चक्का मी 2 मिनिटं फेटून घेणार आहे। चक्का मी फेटून घेतलेला आहे। या चक्क्यामध्ये आता आपण पिठी साखर टाकून घेणार आहोत। मी पिठी साखर थोडी थोडी टाकून पूर्ण चक्क्यामध्ये ही साखर मिक्स करून घेते। तुमचा चक्का आंबट असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण थोडं वाढवून घ्यायचं आहे। बरेच वेळा चक्का घरी केल्यावर आंबट होतो किंवा तुम्ही बाजारातून आणल्यावर पण तो आंबट असतो। त्यामध्ये थोडं अर्धी वाटी दूध टाकायचं आहे, म्हणजेच त्याचा आंबटपणा कमी होतो। चक्क्यामध्ये साखर मी पूर्ण मिक्स करून घेतलेली आहे। या चक्क्यामध्ये मी आंब्याचा पल्प घालते आणि हा पल्प पण मी या चक्क्यामध्ये पूर्णपणे मिक्स करून घेते। आंब्याचा पल्प न घालता
1 चमचा वेलची पूड आणि 1 चमचा जायफळ पूड घातली आणि केशरचं दूध जर यामध्ये टाकलं तर तुमचं श्रीखंड तयार होतं। आंब्याचा पल्प मी चक्क्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता आपल्या आम्रखंडाला किती छान असा कलर आलेला आहे आणि अगदी दाटसर फ्लफी आपलं आम्रखंड तयार झालेलं आहे। हे मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि हे आम्रखंड मी 2 तास फ्रीजमध्ये छान थंडगार होण्यासाठी ठेवणार आहे। 2 तास फ्रीजमध्ये आम्रखंड छान असं थंडगार झालेलं आहे। मी जे तुम्हाला प्रमाण सांगितलं आहे त्या प्रमाणामध्ये हे 1 किलो 200 ग्रॅम आम्रखंड तयार झालेलं आहे। हे आम्रखंड मी एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेते। या गुढीपाडव्याला घरच्या घरी आम्रखंड तुम्ही नक्की तयार करून बघा। तुमचा आम्रखंड कसं झालं मला कमेंट करून नक्की कळवा। तुम्ही माझा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। अशाच आपण एका पुढच्या छानशा रेसिपीला भेटणार आहोत। तोपर्यंत बाय बाय। जय श्री माताजी।